नेहमीच जेव्हा जेव्हा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा होत असतात, साहेब वेळात वेळ काढून त्या स्पर्धेला हजेरी लावत असतात आणि आपल्या सर्वच खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहित करत असतात. हे संपूर्ण यश आहे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं. आपल्या सर्वच खेळाडूंसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. उन्हाळी क्रिकेट स्पर्धा संपल्या, त्या संपूर्ण हंगामामध्ये आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळाल्या आणि आता या पावसाळी हंगामाला सुरुवात झाली आणि त्यातल्या त्यात बदलापूर चॅम्पियन्स ट्रॉफी एक मोठ्या दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल नंबर 1 ला इथे सुरुवात होतीये. रोहित आणि प्रतीक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि काटेतली संघाचा पहिला महत्वाचा गोलंदाज दीपेश मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या संपूर्ण सकाळच्या सत्रामध्ये चांगल्या दर्जाचं समालोचन आपण त्याच्या वतीनं ऐकलं आणि आता ऍज अ प्लेयर आता तो मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. अष्टपैलू दर्जाचा खेळाडू, चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे, चांगल्या दर्जाची खेळाडूवृत्ती आहे, चांगल्या दर्जाचं समालोचन करतो आणि नक्कीच कौतुक असेल दीपेश याचं देखील. टॉस जिंकलाय काटेतले या संघानं. फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलाय. महत्वाची मॅच सेमीफायनलचा सामना आहे. जी टीम जिंकेल फायनल पर्यंत मजल मारेल. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील पहिली रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि चॅम्पियनशिप आपल्या नावावर करण्यासाठी या दोन्ही टीम खेळ करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेमीफायनलचा हा पहिला षटकार. रोहितच्या बॅटमधून षटकार आलाय. 8 धावा धावफलकावरती. पहिल्याच ओव्हर मध्ये आता धावफलकाला गती प्रदान करून दिली जाते. चला, पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटलं की अशा प्रकारचे चित्र नेहमीच पाहायला मिळतं. डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय इथे. अंपायर सरांनी मृत बॉल घोषित केलंय या चेंडूला. हात ओले असतात, त्यातल्या त्यात पाऊस पडत असतो, बॉल पाण्यामध्ये जाऊन ओला होत असतो, तर अशा प्रकारची चित्र नेहमीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रबर बॉल क्रिकेटचा खेळ करत असताना पाहायला मिळतात. चला, हरकत नाहीये. पुन्हा एकदा नव्यानं दीपेश मोरे बॉलिंगसाठी सज्ज झालाय. यावेळेस चांगला बॉल धीम्या गतीनं समोरच्या दिशेला, चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. शेवटच्या क्षणाला झाली चुकी. चेंडू जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. आलाय चौकार. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1 महत्वाचा गोलंदाज दीपेश मोरे. प्रत्येक संघाकडून पहिला गोलंदाजीसाठी येत असतो तो सर्वाधिक महत्वाचा गोलंदाज असतो. तुम्हाला सर्वांनी एक पिक्चर मराठीमध्ये नक्कीच पाहिलात. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकावरती देखील जोडली जाईल. एका धाव्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. नक्कीच मुलशी पॅटर्न आपण पाहिला, त्याच्यामध्ये एक डायलॉग फेमस आहे, घाव घालायचा तर मुख्य खोडावरती घाव घालायचा. अर्थात जो टॉपचा आहे पहिलाच त्याला मारायचा. आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काटेतले या संघाचा पहिला प्रमुख गोलंदाज, टॉपचा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला आणि आता त्याच्यावरती आक्रमण देखील चढवलं जात आहे. पित्तलवाडी संघाच्या दोन्ही बॅटर्सचं इथे कौतुक करावं लागेल. 13 धावा धावफलकावरती. यावेळेस फुल टॉस बॉल, समोरच्या दिशेला फटका फसलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. पकडलाय झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ. पहिला धक्का टीम पित्तलवाडी या संघाला. बघा, स्वतःवरती नाराज आहेत. कधी कधी चांगल्या चेंडूवरती देखील षटकार येत असताना पाहायला मिळतो आणि कधी कधी खराब चेंडूवरती देखील विकेट येते. हा आहे क्रिकेटचा खेळ. तुम्हा आम्हा सर्वांची पहिली पसंती, तुम्हा आम्हा सर्वांचं पहिलं प्रेम, क्रिकेटचा खेळ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. पित्तलवाडी संघाकडून नेहमीच चांगल्या दर्जाची बॅटिंग हे देखील करत असतात. इनॅट नंबर 3 वरती खूप सारे सामने आपल्या टीमच्या बाजूने यानं देखील झुकवलेत. निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला, आता
पाहिलं गेलं तर पित्तलवाडी या संघाच्या बाजूने एक महत्वाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, निखिल. परंतु काटेतली संघ देखील कमी नाहीये. कमबॅक करण्यासाठी ते देखील ओळखले जातात. आणि आता दीपेश कमबॅक करून देतोय आपल्या टीमला. महत्वाची विकेट आपल्या नावावरती केली आहे. इकडे देखील पाहावं लागेल अंपायर सरांचा इशारा. व्हाईट बॉलचा ऑफस्टिक पासून खूपच दूर पिच झालेला चेंडू. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धाव ही देखील धावफलकावरती जोडली जाईल. ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. काहीसं लांबलेला षटक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या चेंडूंवरती जास्तीच्या धावा जरूर आल्या, परंतु एक महत्वाची विकेट त्याने आपल्या नावावरती केली. आणि आता हा येणारा डॉट बॉल नक्कीच कमबॅक करून देतोय आपल्या टीमसाठी. ओव्हर नंबर 1 काहीसं लांबलेलं षटक. 5 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. 14 धावा धावफलकावरती. 1 विकेट माघारी परतली आहे. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध. दांडी 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 गुल. विकेटचं पतन पाहायला मिळते. महत्वाची विकेट आली आहे. निखिल मैदानाच्या आतमध्ये गेले आणि त्यांना मैदानाच्या बाहेर देखील पाठवलं जात आहे. दीपेशाचं कौतुक करावं लागेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव पाहायला मिळतील 14 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. 2 विकेटच्या मोबदल्यात, माफ करा, 2 विकेट माघारी परतलेत. धावा जरूर खर्च झाल्यात, परंतु 2 महत्वाच्या विकेट देखील दीपेशने आपल्या नावावरती केल्यात. ही जमेची बाब राहिली आहे टीम काटेतली संघाच्या बाजूनं. दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल की आपण आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. एवढ्या मोठ्या दर्जाची स्पर्धा आपण खेळतोय. संपूर्ण स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून जगभर लाईव्ह प्रसिद्ध केली जाते. आणि एवढ्या मोठ्या दर्जाची स्पर्धा खेळत असताना आपल्या खेळाडूंची नाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यावेळेस ऑनसाइडला चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत, परंतु त्याच्या देखील वाक्याच्या बाहेर पहिला चेंडू पहिल्या टप्प्यावरती जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय चौकार. प्रतीकच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. कॅच सुटली, चौकार देखील आला आणि तिथे एकच म्हणावं लागेल, बैल तर बैल गेला, सोबत 4 मीटरचा कासरा देखील घेऊन गेला. कॅच तर कॅच सुटली आणि चौकार देखील आलाय. चला, नवीन गोलंदाजाचं देखील इथे भव्य स्वागत केले जाते चौकारानं. यावेळेस बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. कव्हर्सच्या रिझन मध्ये फटका खेळून काढल्या. दूरवरून क्षेत्ररक्षक आले आता आणि चांगली फेकी देखील इथे पाहायला मिळते. 40+ अनेक खेळाडू आज या मैदानावरती खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी पाऊस जोरदार मुसळधार आपल्याला पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये काही खेळाडू मैदानावरती आपल्या गावासाठी खेळ करण्यासाठी पोहोचू शकले नाहीत आणि त्यांची जागा घेण्यासाठी आज अनेक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच कौतुक असेल सर्वच खेळाडूंचं, सर्वच पाहिलं गेलं तर मान्यवरांचं, आणि विशेष कौतुक असेल सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं. यावेळेस देखील ऑनसाइडला फक्त दिशा दिली आहे. सिंगल वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालू झालाय आणि बघता बघता यशस्वीरित्या या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि त्यातल्या त्यात चुकीची फेकी देखील पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये, डबलला ट्रिपल मध्ये त्वरित कन्वर्ट करण्यात येते. चित्याची चपलाई, हरणाची गती, या सर्वच गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. यावेळेस बॅटची लिडिंग एज. बॉलर स्वतः चेंडूवरती येतील. सिंगल वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा विचार जरूर केला गेला होता, परंतु आता थांबवण्यात आलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ ते चालू आहे. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीचे 2 बॅटर्स, महत्वपूर्ण बॅटर्स डगआउट मधून मॅचचा आनंद जरूर घेत आहेत. या दोन्ही खेळाडूंवरती नक्कीच अशा अपेक्षा असतील आणि त्या अशा अपेक्षांवरती आता इथे खरं उतरावं लागेल.
ओव्हर नंबर 1 दीपेशचं कौतुक करावं लागेल. जास्तीच्या धावा खर्च झाल्या, परंतु दोन महत्वपूर्ण बॅटर्सला डगआउटचा रस्ता देखील त्यानं दाखवलाय. यावेळेस ऑनसाइडला जसा बॉल बॅट वरती आला तसा त्याला मैदानाच्या बाहेर देखील पाठवलाय. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. बघता बघता ओव्हर नंबर 2चा देखील खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या मोबदल्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. तब्बल 30 धावा, 30 रन्स ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. टॉस जिंकला काटेतली या संघानं. फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतला आणि अद्याप तो डिसिजन कुठेतरी चुकीचा ठरत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावगाडी वेगानं धावतीये आणि तिला कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी बॉलिंग मध्ये परिवर्तन ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वाचा गोलंदाज क्षितिज याच्या हातामध्ये आता चेंडू थोपवण्यात आलाय. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा. टप्पा पडल्यानंतर चेंडून उसळी घेतली आहे आणि सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल न झाली आहे या ओव्हरची सुरुवात. क्षितिज याच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. 33 इनॅट जर्सी आपल्याला पाहायला मिळते. 33 नंबरची जर्सी नेहमीच चर्चेमध्ये असते आणि एक महत्वाचे गोलंदाज जेव्हा जेव्हा टीम अडचणीमध्ये असते तेव्हा तेव्हा आपल्या टीमला कमबॅक करून दिला जातो. अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण इथे पाहायला मिळतंय. बॉल पहिल्या टप्प्यावरती निघून जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय चौकार. बदलापूर बॉईजचं भव्य दिव्य असं आयोजन. टीम बोरघर आणि टीम कामती दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. टीम बोरघर आणि टीम कामते त्याला टॉस साठी यायचं. दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. पहिला डॉट आला, त्यानंतर लगेच चौकार आलाय. टीट फॉर टॅट जसंच तसं प्रत्युत्तर या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने आला आणि हलक्या हाताने स्टिअर करत असताना सिंगल कंप्लीट केली आणि स्ट्राईक रोटेट देखील इथे केली जाते. इकडे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतील. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झालाय आणि बघता बघता 2 धावा यशस्वीरित्या पलून पूर्ण केल्या जात आहेत. ओव्हर नंबर 3 डेथ ओव्हरचा खेळ इथे चालू आहे. क्षितिज आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळत आहे. एक षटकार एक चौकार त्याच्या विरोधामध्ये आलाय. एक डॉट बॉल देखील त्याने हाताळलाय. यावेळेस देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इकडे देखील कमबॅक करून दिला जातोय आपल्या टीम साठी. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जास्तीच्या 30 धावा आल्या. त्यानंतर ओव्हर नंबर 3 मध्ये क्षितिज गोलंदाजीसाठी आले. एक षटकार त्याच्या विरोधामध्ये जरूर आलाय, परंतु धावफलकाचा विचार केला ना तर धावफलकावरती धाव पाहायला मिळतात 38 धावा, 38 रन्स ऑन बोर्ड. बघा चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जिथे पहिल्या 2 ओव्हर मध्ये 30 धावा आल्या होत्या आणि एक महत्वाचं षटक क्षितिज हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि फक्त 8 धावा त्यानं खर्च केल्या असं वाटत होतं, परंतु इकडे बिग हिट पाहायला मिळतोय आणि शेवटच्या चेंडूंवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या साथीनं डबल 4 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि 45 धावांचं एक मोठं टार्गेट इथे सेट केलं गेलंय टीम काटेतली या टीमच्या विरोधात.
चला टीम बोरगर कॅप्टन इथे आलेत मागच्या मॅचचे हिरो आणि त्यांच्या साथीला दोन्ही कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. टॉस केला जाईल. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांत दादा मोरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय कामथे या संघानं. आपला डिसिजन कळवायचा आहे. चला बॅटिंग करायचा त्यांनी डिसिजन घेतलाय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्यामध्ये हे नाम नेहमीच चर्चेमध्ये असतं. आज गावापासून एवढ्या दूर मुंबईमधील सर्वच गावकरी कोणी नोकरीसाठी, कोणी शिक्षणासाठी, कोणी प्रपंचासाठी दूरवर येऊन राहत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तरुण वर्ग खेळापासून दूर जाऊ नये. खेळासाठी पाहिलं गेलं तर गावामध्ये चांगल्या दर्जाची मैदान उपलब्ध नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर पोलादपूरचं क्रिकेट एक वेगळीच गती या क्रिकेटला मिळाली आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपल्या असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या सर्वच गावांसाठी, सर्वच खेळाडूंसाठी चांगल्या दर्जाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि याच असोसिएशन अंतर्गत आज आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील प्रमुख स्पर्धा आपण पाहिले तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग मोठमोठ्या स्टेडियम मध्ये या स्पर्धेचं आयोजन भरवण्यात येतं. खेळाडूंना चारही बाजूला सीमारेषे असलेलं सुसज्ज असं मैदान खेळण्यासाठी प्रोव्हाइड केलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये पोलादपूर तालुक्यातील क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती नेऊन पोहोचवण्याचं काम इकडे पाहिलं गेलं तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने केलंय आणि त्यातल्या त्यात सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही पहिली भव्य दिव्य अशी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि येणाऱ्या पुढील हंगामामध्ये नक्कीच रबर बॉल स्पर्धा देखील या क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतील, यातील मात्र शंका नाहीये. आणि या संपूर्ण स्पर्धेचं श्रेय आपण पाहिलं गेलं तर बदलापूरमध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये शैलेश पवार हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव शैलेशजी पवार. जेव्हा जेव्हा बदलापूरमध्ये स्पर्धा असते शैलेश पवार आयोजनामध्ये प्रमुख वाटा त्यांचा असतो. त्यांचं देखील खूप सारं कौतुक असेल. चला पूर्वार्ध आपण पाहिलात. उत्तरार्धाला इथे सुरुवात होईल जिथे 44 धावांचा प्रश्न विचारण्यात आलाय आणि 45 धावांचं उत्तर कशा प्रकारे दिलं जाईल, 45 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील, 45 धावा कशा प्रकारे डिपेंड करण्यात येतील हे पाहण्यासाठी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये जिथे सेमीफायनल नंबर 1 चा सामना रंगत असताना पाहायला मिळतंय. औचित्य आपण पाहिलं तर बदलापूर बॉयज आयोजित बदलापूर चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सह भव्य दिव्य असं पर्व. चला काठेतली टीम सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 45 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा ऑनसाइडला फक्त दिशा दिली आहे. सिंगल वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धाव्याचा इथे प्रयत्न चालू झालाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलेत. बघा 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. कोणी पडलंय, कोणी धडपडलंय, परंतु क्रिकेटचा मनमुराद आनंद या मैदानावरती घेण्यात येतोय. चला दोन्ही टीम विनंती असेल की आपण 12th मन आपण पित्तलवाडी या टीम कडून नेहमीच सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी यावेळेस खराब लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. 45 धावांचं टार्गेट इथे पाहायला मिळतंय. एक मोठं असं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. यावेळेस बॉल स्लॉट मध्ये उंच हवेमध्ये चेंडू गेलाय. उंची गाठली आहे. लांबी गाठणार का? आणि बघता बघता बॉल निघून गेलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई ब्लास्ट षटकार. पहिल्या इनिंग मध्ये आपण धमाके पाहिले. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील त्याच प्रकारची सुरुवात होत असताना पाहायला मिळते. 45 धावांचं टार्गेट जरूर आहे परंतु ते कम्प्लीट करण्यासाठी आम्ही देखील सक्षम आहोत. यावेळेस ओव्हर दी कव्हर्स. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं परंतु पाहावं लागेल अंपास डिसिजन काय होतोय. सिंगल वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झालाय आणि बघता बघता 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात.
आणि या 2 धाव्यांच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन बोर्ड, 45 धावा, 3 षटकांचा खेळ. प्रत्येक षटकामागे पाहिलं गेलं तर 15 धावांची धावगती इथे राखायची आहे. आणि त्या अनुषंगाने आता मात्र बॅटिंग देखील चालू झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटची लिडिंग एज, लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. बारा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सेमीफायनल नंबर 1 चा हा सामना. दोन्ही टीम गटातून चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना सेमीफायनल मध्ये त्यांनी मजल मारली. पहिल्या 2 फेऱ्या चांगल्या रीतीने खेळल्या आणि आता या महत्वपूर्ण मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग चालू आहे. यावेळेस ऑन साइडला हवाई ब्लास्ट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करेल हवाई सफर, सिक्सर. ओव्हर नंबर 1, 5 चेंडूंचा खेळ आपण पाहिलात. 18 धावा धावफलकावरती, 45 धावांचा पाठलाग चालू आहे आणि या पहिल्याच ओव्हर मध्ये आता आक्रमण चढवलं जात आहे. पावसानं देखील हजेरी लावली आहे. पाऊस देखील म्हणतोय मला देखील सेमीफायनलचा सामना पाहायचा आहे, मला देखील सेमीफायनलच्या सामन्यामध्ये रंगत निर्माण करायची आहे, मला देखील या स्पर्धेचा आणि या संपूर्ण सेमीफायनलचा आनंद घ्यायचा आहे. आणि आता पावसाने देखील हजेरी लावली आहे. अकू टप्प्याचा बॉल आता स्वतःवरती नाराज पाहायला मिळत आहेत. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसली पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. आणि या डॉट बॉलच्या साथीनं ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 18 धावा पाहायला मिळत आहेत. बघा 45 धावांचा टार्गेट, प्रत्येक ओव्हरमध्ये 15 बनवायच्या, 3 धावा जास्त बनवल्यात. परंतु क्रिकेट या खेळाचा विचार केला गेला तर पूर्णपणे अनप्रिडिक्टेबल असलेला खेळ, पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू पडत नाही, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटची रन होत नाही, तोपर्यंत कोणती टीम जिंकेल याचं भविष्य सांगणं अर्थात कठीण असलेला हा खेळ आणि तुम्हा आम्हा सर्वांचा आणि पहिली पसंती असलेला हा क्रिकेटचा खेळ. ओव्हर नंबर 2 बोलिंग मध्ये आता परिवर्तन पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 2 साठी वैष्णव गोलंदाजीसाठी आलेत. लेफ्ट आर्म स्पेसर म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं, पहिलाच बॉल दिशाहीन पाहायला मिळतोय. अंपायर सर आपल्याकडे बोलतायत, वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. 19 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस गतीमध्ये थोडासा परिवर्तन पाहायला मिळतोय. बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी झालाय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत असताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे, सिंगल कंप्लीट केली. वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चालू झालाय. बघता बघता 2 धावा यशस्वीरित्या पलून पूर्ण केल्या जात आहेत. बघा चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं की फक्त खेळ नाही तर हा आनंद आहे आणि हा आनंद सोहळा नक्कीच पावसामध्ये खेळला जाणारा खेळ. कोणी पडतो, कोणी धडपडतोय, परंतु क्रिकेटचा आनंद देखील तितक्याच चांगल्या दर्जाने इथे घेतला जातोय. अकू टप्प्याचा बॉल, मिस्टाईम फटका, चेंडू हवेमध्ये. बॉलर स्वतः चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पडलेत, परंतु पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवलाय आणि चांगली फेके देखील पाहायला मिळते. आणि आता रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे पहिला धक्का आणि पहिली विकेट पाहायला मिळेल. काटेतली या टीमला पहिला धक्का मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैष्णव याचं कौतुक करावं लागेल. बॉलिंग करत असताना गोलंदाजीच्या ओघामध्ये चेंडू पर्यंत पोहोचले, पडले, परंतु पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला. त्यानंतर चांगली फेके देखील पाहायला मिळाली आणि परिणाम स्वरूपी एक मोठा धक्का रनआउटच्या स्वरूपात इथे टीम काटेतली या संघाला. चला इनेट नंबर 3 वरती आणखीन एक महत्वाचे बॅटर आपल्या
टीम कडून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. नाव दीपेश मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सकाळच्या सत्रापासून त्यांचा आवाज आपण ऐकला. त्या स्पर्धेदरम्यान समालोचन देखील करत आहेत, ही स्पर्धा देखील खेळत आहेत आणि नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगल्या दर्जाची बॉलिंग करतात, चांगल्या दर्जाची फिल्डिंग करतात, बॅटिंग मध्ये देखील इनॅट नंबर 3 वरती आलेत आणि क्रिकेटचे समालोचन देखील करतात. हे खरे क्रिकेट वेडे आहेत. चला, अतिरिक्त उचली या चेंडूवरती अंपायर सर दंडित करतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, वन बाउन्सचा इथे वॉर्निंग देखील दिली जाते गोलंदाजाला. स्कोर 23 धावा धाव फलकावरती, 23 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस धीम्या गतीने टाकलाय, फसवलाय. बघा, मागचा बॉल वेगाने टाकला आणि या बॉल मध्ये पाहायला गेलं तर गतीच काढून टाकली. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपखजिनदार मनोहर दादा सकपाळ यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मी बदलापूर बॉईजच्या या संपूर्ण कमिटीच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. चोवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून अजूनही सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असेल. येणारा प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये घेऊन येईल पित्तलवाडी या संघाला. येणारा प्रत्येक मोठा फटका काटेतली या टीमला या मॅच मध्ये जिवंत ठेवेल. ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु पाहावं लागेल. पंचांचे नक्कीच इथे पंचांच्या वतीने योग्य डिसिजन आपल्यापर्यंत कळवण्यात येईल. चला, पंचांचे दोनही हात आकाशाकडे, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, षटकार. निखिल मोरे, नेहमीच चर्चेमध्ये असलेलं हे नाव आणि या षटकारांसाठी नेहमीच ओळखला जातो. लांब पल्ल्याचे षटकार ज्या बॅट मधून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आलाय, या षटकाराच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन बोर्ड. इकडे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलंय. इकडे देखील बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील 6. ठोकला षटकार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार निखिल मोरे याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, मागच्या काही सामन्यांमध्ये 30-35 धावा चेस करताना अवघड जात होत्या. इथे 45 धावांचं मोठं टार्गेट होतं. सेमीफायनलचं प्रेशर होतं. सेमीफायनल नंबर 1 चा सामना होता. अ गटातील दोन्ही टीम चांगल्या दर्जाच्या दोन्ही टीम होते. दोन्ही टीमकडे चांगले बॅटर्स, चांगले बॉलर्स होते आणि अशा परिस्थितीमध्ये निखिल मोरेची ही खेळी नक्कीच अविस्मरणीय आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. महत्वपूर्ण ओव्हर, धावा रोखण्यासाठी नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अविनाश यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. एक अनुभवी गोलंदाज आहेत, खूप वर्षाचा अनुभव. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 9 धावा, 6 चेंडू, 6 धावा, 9 चेंडू. एका बाजूला काटेतली, एका बाजूला पित्तलवाडी आणि महत्वपूर्ण सामना सेमीफायनल नंबर 1. मॅच अजून संपली नाहीये. 6 बॉल 9. क्रिकेटचा खेळ 6 मध्ये 1 डिपेंड होत असताना आपण पाहिलेत, 6 मध्ये 36 होत असताना आपण पाहिलेत. यावेळेस ऑन साइडला विकेट पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई हल्ला, षटकार. दीपेश मोरे देखील सांगताय, मी देखील कमी नाहीये. माझ्या बॅट मध्ये देखील ती ताकद आहे, माझ्या बॅट मध्ये देखील ती धमक आहे आणि 6 मध्ये 9 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवरती हा षटकार ठोकलाय. बघा, मॅच खुली केली आता. काटेतली टीमच्या बाजूनं
चेंडू शिल्लक असतील आता 5 आणि धावांची आवश्यकता असेल 3. 5 बॉल 3. यावेळेस समोरच्या दिशेला टायमिंग बेमिसाल पाहायला मिळते आणि विनिंग स्ट्रोक आणि फायनल मध्ये पहिला प्रवेश करणारा संघ ठरलाय टीम काटेतली. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि टीम पित्तलवाडी आपण देखील चांगला खेळ केलात. आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील.